नमस्कार मंडळी. माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. माझ्या नवरोबाला गुलाबजामुन खूप आवडतात, त्यामुळे गेले 10 वर्ष झालं मी त्यांच्या प्रत्येक बर्थडेला गुलाबजामुन बनवते. पण मी दरवेळेस गुलाबजामुनचं प्रीमिक्स घेऊन येते आणि त्याचे गुलाबजामुन बनवते. पण यावेळेस म्हटलं आज कुछ तूफानी करते हे, आणि असं म्हणून मी दुधाचे गुलाबजामुन बनवलेले आहे. मी 1 लिटर दुधापासून घरीच खवा बनवलेला आहे आणि त्याचे गुलाबजामुन बनवलेले आहेत, आणि त्याचीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. प्रोसेस थोडीशी टाईम कन्झ्युमिंग आहे, पण रिझल्ट जबरदस्त आहे. त्यामुळे जर तुम्हालाही गुलाबजामुन आवडत असतील तर अशा प्रकारचे गुलाबजामुन नक्की बनवून पहा. चला तर मग रेसिपीला सुरू करू. मी एक जाड कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 लिटर गाईचं दूध टाकत आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा साखर टाकून घेत आहे, म्हणजे आपण बनवलेला खवा दाणेदार न होता एकदम स्मूथ तयार होईल. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, म्हणजे पटकन दूध गरम होईल. आणि त्यानंतर आपल्याला बासुंदीसाठी आपण जसं दूध आटवून घेतो अगदी तसंच दूध आटवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कंटिन्यू हाय किंवा लो करत राहायचं आहे आणि दूध आटवून घ्यायचं आहे, म्हणजे ते पटकन आटवलं जाईल. आणि जी साई तयार होत आहे, कढईने दूध चिकटत आहे कढईला, ते काढत राहायचं आहे, म्हणजे ते करपणार नाही. सुरुवातीला दूध कंटिन्यू हलवण्याची गरज नाही. दूध आटवता आटवता आपण दुसरं एखादं काम करू शकतो. 30 मिनिट दूध आटवल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी एवढी झालेली आहे आणि ते आपल्याला अजून आटवून घ्यायचं आहे. आता या स्टेजला आपल्याला इथून अजिबात बाजूला व्हायचं नाही आणि ते दूध आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे, पण ते चमच्याने खाली ओतल्यानंतर खूप फास्ट ओतलं जात आहे. त्यामुळे आपला खवा अजूनही तयार नाहीये. अजून आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की दूध मस्तपैकी आटलेलं आहे आणि आता ते चमच्यामधून खाली ओतलं की पटकन ओतलं जात नाही. याचा अर्थ आपला खवा तयार आहे. आता गॅस बंद करायचा आणि मी सगळा खवा कढईला अशा प्रकारे लावून घेत आहे, म्हणजे तो अजून थोडा घट्ट होईल. आता हा खवा मी कढईमधून काढून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता की आपला अगदी विकत जसा आणतो तशा प्रकारचा मस्त खवा तयार झालेला आहे. सगळा खवा मी या डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. खवा जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपण गुलाबजामुनसाठी पाक बनवून घेऊया. आणि त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1.5 कप मी साखर टाकलेली आहे आणि 2 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे. फ्लेवरसाठी मी त्याच्यामध्ये 2 इलायची फक्त सोलून टाकलेल्या आहेत. आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम वाढवून सगळी साखर वितळून घ्यायची आहे. साखर वितळलेली आहे आणि आता ही आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि 3 मिनिटासाठी पाक शिजवून घ्यायचा आहे. गुलाबजामुनचा पाक हा नेहमी पातळच असतो, कारण तो जास्त घट्ट झाला तर तो गुलाबजामुनच्या आतमध्येपर्यंत शिरणार नाही. 3 मिनिटानंतर पाक तयार झाला की नाही हे चेक करायचं, आणि आपला पाक थोडा चिकट झाला की समजायचं तो तयार आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि पाक बाजूला ठेवून द्यायचा. आणि आता आपण गुलाबजामुन बनवून घेऊया. त्यासाठी मी खवा फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे आणि तो परातीमध्ये टाकलेला आहे.
आता त्याच्यामध्ये मी 4 चमचे मैदा टाकून घेत आहे. माझं हे चॅनल होम कुकिंगचं आहे. म्हणजे ज्या रेसिपीज मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलाला बनवून खायला घालते, त्यांचेच व्हिडिओ मी अपलोड करते. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं, की रेसिपी जशी असायला हवी त्यापेक्षा ती माझ्या घरच्यांना जशी आवडते तशी मी बनवते. हे सांगण्याचं कारण असं आहे, की माझ्या नवऱ्याला खूप मऊ झालेले, एकदम आतमध्येपर्यंत पाक शिरलेले गुलाबजामुन अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी 4 चमचे मैदा टाकलेला आहे. पण जर तुम्हाला एकदम मऊ झालेले गुलाबजामुन आवडत असेल, तर मी रिक्वेस्ट करेल, की तुम्ही फक्त 3 चमचे मैदा टाका. आता हा खवा आणि मैदा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे आणि एकदम एकजीव करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तळ हाताने रेलून आपल्याला हे छान मऊ करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला आपल्या आवडेल त्या आकाराचा आणि आवडेल त्या साईजचा गुलाबजामुन बनवून घ्यायचा आहे. मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते छान गरम झाल्यानंतरच आपल्याला गुलाबजामुन त्याच्यामध्ये टाकायचं आहे. पण हे पण लक्षात ठेवायचं आहे, की गुलाबजामुन टाकत असताना तेल खूप जास्त गरम असू नये, कारण त्यामुळे गुलाबजामुनची फक्त वरची लेयर तळली जाते आणि आतमध्ये तो तसाच कच्चा राहतो. गुलाबजामुन तेलात टाकल्यानंतर आपल्याला तो पटकन हलवायचा नाही, कारण त्यामुळे तो तुटू शकतो. पण खूप वेळ एका जाग्यावर देखील ठेवायचा नाही, कारण तो एका साईडने करपू शकतो. त्यासाठी चमचा घ्यायचा आणि तेल अशा प्रकारे गोल-गोल आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे तो एका साईडनी करपणार नाही. गुलाबजामुन तळत असताना ते पूर्णपणे तेलामध्ये बुडतील एवढं तेल आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे. गुलाबजामुन आपल्याला मस्त ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि गरम गरम गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये पाक लवकर शिरेल. मी सगळे गुलाबजामुन तळून पाकामध्ये टाकलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपले गुलाबजामुन मस्त झालेले आहेत. गुलाबजामुन आपल्याला एक रात्र पाकामध्ये तसेच ठेवायचे आहेत. आता मी तुम्हाला एक कट करून दाखवते आणि तुम्ही बघू शकता की मस्त मऊ झालेले आहेत आणि अगदी मला एक्सपेक्टेड आहेत तसेच बनलेले आहेत. तुम्हीही अशा प्रकारचे गुलाबजामुन नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा. हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार. बाय बाय.